तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलत होते आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अजित पवार हे 2 दिवसांपासून दिल्लीत असल्याचं कळत आहे। अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती, मात्र आता अजित पवार हे 2 दिवसांपासून दिल्लीत असल्याचं कळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार हे 2 दिवसांपासून दिल्लीत असल्याची माहिती मिळते आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल होते आणि अधिवेशनाला सुद्धा त्यांनी अनुपस्थिती लावली होती आणि आता असं कळतंय की ते 2 दिवसापासून दिल्लीत आहेत। अजित पवार हे पक्षाच्या कामासाठी, विशेष म्हणजे त्यांची जी सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भामधलं पक्षचिन्ह त्या संदर्भामध्ये काही कामांच्या निमित्तानंच दिल्लीत असल्याची माहिती एनडीटीव्हीला विशेष सूत्रांनी दिलेली आहे। त्यातलं प्रमुख कारण म्हणजे एकतर एका बाजूला त्यांच्या पक्षाचं काम, व्यक्तिगत काम यासाठी हे 2 दिवस आहेत असं सांगतायत। मुळात चर्चा यातली अशी सुरू होती की अजित पवार हे भुजबळांच्या प्रकरणामुळे माध्यमांपासून दूर राहत आहेत का, की अजित पवारांना फायनान्स हे मिळणार होत पण ते आता दिलं जात नाही, या जे पोर्टफोलिओ वाटप आहे याच्यामध्ये, पण असं कोणतेही कारण यातलं सत्यता नाही। या अजित पवार हे पक्षाच्या कामासाठी आणि व्यक्तिगत कामासाठी 2 दिवस झाले दिल्लीत आहेत। आज ते रात्री नागपूरला परत येत आहेत आणि उद्या सकाळी 10च्या आसपास विधिमंडळाच्या कामकाजासाठी नागपूर विधान भवनमध्ये येतील असं सांगितलं गेलेलं आहे। राज्यपाल महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला सुद्धा अजित पवार उपस्थित असणार नाही आहेत, तिथे ते नसतील असं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच सागर, आपल्यासोबत प्रतिनिधी आपले रामराजे शिंदे पण आहेत। रामराजे, अजित पवार हे नॉट रिचेबल होते आणि आता ते दिल्लीत असल्याचं कळतंय। खरं तर काही दिवसांपूर्वी असंही सांगण्यात आलं होते की अजित पवार हे बारामतीत असल्याचं त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं। मग ही 2 अशी विधानं कशी येत आहेत? म्हणजे आता कळतंय की ते दिल्लीत आहेत। बिलकुल, खरं तर दिल्लीकडे संशयाची सुई येण्याचं कारण हे आहे की दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि आज 1 नेशन 1 इलेक्शन संदर्भातलं महत्त्वाचं विधेयकसुद्धा मांडण्यात आलं होतं। जर दिल्लीमध्ये जर गाठीभेटी घ्यायची असतील तर सर्वच महत्त्वाचे नेते हे दिल्लीमध्ये आज उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मागील वेळेस म्हणजे की जो अजित पवार यांचा अनुभव आहे, मागील वेळेससुद्धा ते 2 दिवस इथंच होते, दिल्लीमध्ये होते। चर्चा या झाल्या होत्या की मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये किंवा खात्याच्या संदर्भामध्ये भेटायला आलेत का, परंतु अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की तसं नाही आहे, तर इथं घर नवीन तयार केलं जातं आणि ते घराची सजावट बघण्यासाठी ते आले होते। कारण सुमित्रा पवार त्यांच्या पत्नी आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी घर घेतलेलं आहे आणि ते घर कशा पद्धतीने तयार केलं जातं, सजावट केली जाते ते पाहण्यासाठी आलं होतं म्हणून। परंतु आता हे जे टायमिंग आहे, कारण अधिवेशन सोडून इथं दिल्लीमध्ये येणं म्हणजेच की महत्त्वाचे काही आहेत का विषय ते सुद्धा बघावं लागणार। कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची केस होती राष्ट्रवादीच्या संदर्भामधले चिन्ह आणि पक्ष जे निवडणूक आयोगाने देऊ केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज सुनावणी होती महत्त्वाची, ती सुनावणी झालेली नाही आहे, परंतु आज त्यावर काहीतरी महत्त्वाचा निर्णय येणं अपेक्षित होतं। त्यामुळे अजित पवार इथं आलेले आहेत का वकिलांशी चर्चा करणे, कायदेतज्ञांशी चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर काही दिल्लीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे अजित पवार गट, त्यामुळं ती तयारी करण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी इथं आलेले आहेत का, असे 2 प्रश्न निर्माण होत आहेत। नक्कीच रामराजे, आपण पुन्हा एकदा सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात। सागर, खरं तर भुजबळांचा आपण विषय काढला। भुजबळांनी सरळ उघडपणे आपली नाराजी अजित पवारांविरोधात उघड केली आणि खरं तर आता कळतंय की अजित पवार हे दिल्लीत आहे, त्यांच्याकडून सध्या अजूनपर्यंत त्यावर काही प्रतिक्रिया आली नाहीये, याबद्दल आपण काय सांगाल? ऑडिओ बरोबर सागर, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? तर नॉट रिचेबल अजित पवार हे दिल्लीत असल्याची माहिती कळते आहे।